तर कराडच्या प्रीती संगमावर एकत्रीकरणाचा विचार झाला आणि त्या भेटीनंतर एकत्रीकरणावर विचार सुरू झाला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर रोहित पवारांनी भाष्य केलं। दोन पक्ष एकत्र आले असते तर समानतेने एकत्रीकरण झालं असतं, असं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। दादांमध्ये आणि आमच्यामध्ये वैचारिक वाद नक्कीच झाला। दादा आमचे नेते होते, पण पवार साहेबांना सोडल्यानंतर नाराजगी माझी होती, मी बोलून दाखवली होती। ठीक आहे, त्यांचं जे काही कारण असेल ते कारण असेल। आणि मग विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर जेव्हा मी कराडला गेलो होतो, जो एक डायलॉग आहे त्यांचा, नमस्कार कर मी मोठा आहे, असं काहीतरी ते बोलले होते। आणि मी तुझ्या मतदारसंघात आलो असतो तर काय झालं असतं, बेटा थोडक्यात वाचला असतो। थोडक्यात वाचला। तर तो जो डायलॉग होता, त्या डायलॉग नंतर त्यांचंही मत होतं की आता पक्ष एकत्रित आला पाहिजे, तिथून ती सुरुवात झाली असेल। त्यामुळे तुम्ही मला बघितलं असेल, त्याच्या आधी मी खूप आक्रमक होतो आणि मग शेवट जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा मी आक्रमकता माझी बऱ्यापैकी कमी केली होती, कारण चर्चा सुरू होती। आणि मग याच्यात बऱ्यापैकी इमोशनल, म्हणजे पूर्वी माझं लग्न त्यांनी जमवलेलं आहे, मला जिल्हा परिषदचं पहिले तिकीट त्यांनी दिलं, आमदारकीचं तिकीट त्यांनी दिलं आहे। फक्त वैचारिक वाद मध्ये साहेबांना सोडल्यामुळे झाला, अदरवाईज मी त्यांच्या फार तसा जवळ होतो। विलीनीकरण होणार होतं हे अनेक लोक सांगतायत, परंतु आता दादा हयात नाही तर त्याच्यावर चर्चा करून काय करणार आहात? दादाचं मत काय होतं? दोन प्रवाह त्याच्या मतप्रवाह आहेत। एक म्हणतात विलीनीकरण होणार होतं, दुसरे म्हणतात विलीनीकरण बिलकुल होणार नव्हतं। परंतु या चर्चा आता थांबल्या पाहिजेत। आता पक्षाचा निर्णय पक्षाच्या अंतर्गतच एवढ्या फाटाफुटी आहे, आता निर्णय घ्यायचा तर काय, हे सुद्धा आता विचारपूर्वक निर्णय सुनेत्रा वहिनीला घ्यावा लागणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। ओम, आपण पाहतोय खरं तर रोहित पवार यांनी आपल्या झी24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये अनेक दावे केलेले आहेत, अनेक महत्त्वाची वक्तव्य केलेली आहेत। त्यामध्ये सुरुवातीला बोलायचं झालं तर सुनेत्रा पवार यांच्यावर दबाव टाकण्यासाठी सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली, असं त्यांचं म्हणणं आहे। ओम, श्रीकांत, खरं तर झी24 तासचे संपादक कमलेश सुतार यांच्यासोबत जी मुलाखत रोहित पवारांची झाली, खरं ती काल महाराष्ट्राने पाहिली। या मुलाखतीमध्ये अनेक महत्त्वाचे दावे, प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप रोहित पवारांकडनं एकंदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरती करण्यात आलेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो सुरुवातीला तू उपस्थित केलास की कुठेतरी सुनेत्रा पवारांना अडचणीत आणण्यासाठी किंवा सुनेत्रा पवारांना एक शह देण्यासाठी, त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठीच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली, असा थेट आरोप रोहित पवार यांनी केलाय। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं रोहित पवार हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि विविध माध्यमातून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरती सातत्यानं आरोप करतायत। त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी काल टू द पॉइंट या झी24 तासच्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात सुद्धा तटकरे आणि पटेलांवरती अनेक गंभीर आरोप केलेले आहेत। अजित पवारांसोबत असताना त्यांची भूमिका किंवा दादांच्या शेवटच्या 4 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने या नेत्यांकडनं दादांसोबत वागणूक केली जात होती किंवा अजित पवार निवडणुकीच्या काळात एकटेच फिरत होते तेव्हा हे कुणीही नेते त्यांच्यासोबत नव्हते, अशा प्रकारची अनेक विधानं करून रोहित पवारांनी थेटपणे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरती अनेक गंभीर आरोप करून त्यांच्यावरती कुठेतरी त्यांना संशयाच्या घेऱ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, असं सुद्धा या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक महत्त्वाचे मुद्दे यामध्ये त्यांच्याकडनं उपस्थित केले गेलेत। अनेक प्रश्न सुद्धा जेव्हा कमलेश सुतार संपादक यांनी आपल्या विचारले तेव्हा सुद्धा त्यांनी अनेक महत्त्वाची विधानं केली आहेत। एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ज्या वेळेला विलीनीकरणाचा मुद्दा आला, यावरती जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा विलीनीकरण करून नेमकं राष्ट्रवादी शरद पवार गट सत्तेत येणार होता की अजित पवार सत्तेच्या बाहेर जाणार होते, हा प्रश्न विचारला गेला तेव्हा कुठेतरी उत्तर देण्याचं त्यांच्याकडनं टाळण्याचा प्रयत्न झाला। परंतु सरतेशेट्टी जेव्हा सातत्यानं प्रश्न विचारला गेला त्यावर त्यांनी अजित पवार शेवटच्या 4 महिन्यात भाजपच्या विरोधात बोलत होते, त्यामुळे कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी सत्तेच्या बाहेर जाणार होत्या, अशा प्रकारचं सुतोवाच सुद्धा त्यांच्याकडनं केलं गेलं। मात्र अजित पवारांच्या अपघाताच्या संदर्भात बोलताना त्यांनी काही महत्त्वाचे, खळबळजनक आणि गंभीर असे दावे केलेले आहेत। अजित पवारांकडे कुठली तरी फाईल होती आणि एकंदर या सगळ्या नेत्यांचा विलीनीकरणाला असलेला विरोध आणि अजित पवारांच्या घराबाहेर झालेली काळी जादू, या सगळ्या गोष्टींचे दावे, प्रतिदावे आणि या गोष्टींचे खऱ्या अर्थानं दाखले देत कुठेतरी अजित पवारांच्या मृत्यूबद्दल निश्चितच खरं तर अनेक मुद्द्यांवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे, त्यामुळे या मुलाखतीची देखील आता सविस्तर चर्चा सुरू आहे। धन्यवाद।